तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ब्लू मॉर्गॉन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, कायमधारा ही पद्धत खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली होती? कायमधारा ही पद्धत खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कॉर्नवॉलिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, पांढरी लुचाई ही खालीलपैकी कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? पांढरी लुचाई ही खालीलपैकी कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तांदूळ पीक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारतामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? भारतामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 झेलम नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, महाराष्ट्र धर्म या नावाचे मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? महाराष्ट्र धर्म या नावाचे मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आचार्य विनोबा भावे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, शक्तीचं एकक खालीलपैकी कोणता आहे? शक्तीचं एकक खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वॅट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, डेव्हिस कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? डेव्हिस कप हा कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉन टेनिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, केसरी व मराठा ही वृत्तपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केली होती? केसरी व मराठा ही वृत्तपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिरोंचा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात? खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 क्लोरोफिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, स्वामी विवेकानंदांचे गुरु खालीलपैकी कोण होते? स्वामी विवेकानंद यांचे गुरु खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रामकृष्ण परमहंस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला होता? लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गीता रहस्य ग्रंथ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, टिहरी हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? टिहरी हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधले धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, नटसम्राट हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे? नटसम्राट हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विष्णू वामन शिरवाडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 हसवणारा वायू असे खालीलपैकी कोणत्या वायूला म्हटले जाते? हसवणारा वायू असे खालीलपैकी कोणत्या वायूला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नायट्रस ऑक्साईड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 माउंट अब्बू हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? माउंट अब्बू हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारताचा पहिला अंतराळवीर खालीलपैकी कोण आहे? भारताचा पहिला अंतराळवीर खालीलपैकी कोण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रॉकेट शर्मा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कळसुबाई हे महाराष्ट्रामधले सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कळसुबाई हे महाराष्ट्रामधले सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्राचा समुद्रकिनारा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? महाराष्ट्र राज्याचा समुद्रकिनारा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रिया प्रकारचा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 टिपू सुलतानचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या युद्धामध्ये झाला होता? टिपू सुलतानचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या युद्धामध्ये झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 श्रीरंगपट्टणम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे? उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भीमा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 हडप्पा संस्कृती खालीलपैकी कोणती संस्कृती आहे? हडप्पा संस्कृती ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची संस्कृती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागरी संस्कृती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तुर्की या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तुर्की या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अंकारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 धर्मविवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? धर्मविवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दादोबा पांडुरंग तरखडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 थॉमस पेन यांच्या लेखनाने प्रभावित झालेला समाजसुधारक यांचं नाव खालीलपैकी कोणतं आहे? थॉमस पेन यांच्या लेखनाने प्रभावित झालेला समाजसुधारक खालीलपैकी कोण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रामधला सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम खालीलपैकी कोणाचं आहे? जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम खालीलपैकी कोणाचं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा अधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 प्लास्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? प्लास्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जिप्सम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कांद्यामधले अन्न खालीलपैकी कोणत्या स्वरूपामध्ये साठवले जाते? कांद्यामध्ये अन्न हे खालीलपैकी कोणत्या स्वरूपामध्ये साठवले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कर्बोदक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणता धातू हा मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतो? खालीलपैकी कोणता धातू हा मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये आढळतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कॅल्शियम धातू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती आहे? सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती वस्तू आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हिरा वस्तू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 अरुंधती रॉय यांना खालीलपैकी कोणत्या कादंबरीसाठी बुकर पारितोषिक प्राप्त झाले होते? अरुंधती रॉय यांना खालीलपैकी कोणत्या कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक प्राप्त झाले होते?
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दी गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खासी ही आदिवासी जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? खासी ही आदिवासी जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आसाम आणि मेघालय राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणता एक देश हा सार्कचा सदस्य देश नाही? खालीलपैकी कोणता एक देश हा सार्क संघटनेचा सदस्य देश नाही? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 इंडोनेशिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 स्वामी दयानंद सरस्वती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा हा हुंडा प्रतिबंधक कायदा म्हणून संमत करण्यात आला होता? हुंडा प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1961चा कायदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ? सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सावित्रीबाई फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पश्चिम घाटाच्या पश्चिमेला खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? पश्चिम घाटाच्या पश्चिमेला खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रतिरोध प्रकारचा पाऊस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत समान नागरी कायदा यांची तरतूद करण्यात आलेले? भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत समान नागरी कायदा यांची तरतूद करण्यात आलेली आहे? सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे वैराट हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वैराट हे महाराष्ट्रामधले महत्त्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 जव्हार हे महाराष्ट्रामधले थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जव्हार हे महाराष्ट्रामधले थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पालघर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? कृष्णा या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 282 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 महादेव डोंगर रांगा सातारा आणि सांगली जिल्ह्यामधून पुढे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जातात? महादेव डोंगर रांगा सातारा व सांगली जिल्ह्यामधून पुढे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये डोंगर रांगा जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतामध्ये सर्वात जास्त नारळाचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? भारतामध्ये सर्वात जास्त नारळाचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 पांढरी लुचाई ही खालीलपैकी कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? पांढरी लुचाई ही खालीलपैकी कोणत्या पिकाची प्रसिद्ध जात आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तांदूळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 जायकवाडी प्रकल्प तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या देशाने सहकार्य केले होते? जायकवाडी प्रकल्प तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या देशाने सहकार्य केले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जपान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? MIDC यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1962 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मौलाना आझाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 13 खतफोडीचे बंड यांच्याशी संबंधित समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत? खतफोडीचे बंड यांच्याशी संबंधित समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 तांबड्या रक्तपेशी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतात? तांबड्या रक्तपेशी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार होतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अस्थिमज्जा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 थायमिन हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? थायमिन हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जीवनसत्व ब या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 रशिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? रशिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मॉस्को या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड खालीलपैकी कोणती आहे? बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली प्रसिद्ध खिंड खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पावनखिंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जागतिक वन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक वन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 21 मार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणता आहे? पाण्याचा प्रवाह मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 क्युसेक्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल.